नमस्कार. आज आपल्या व्याख्यानाचा दुसरा दिवस. काल आपण बघितलं की शिरोमे राघव पातोपासून स्कंदो दिव्याय पाहतो इथपर्यंत आपण बघितलं. त्या प्रत्येक चरणाचा मतितार्थ, गुह्यार्थ किंवा भावार्थ आपण बघत होतो, जो कदाचित अभिप्रेत असेल प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींना. आता आपण त्याच्या पुढच्या काही चरणांचा उहापोह करू. श्रीरामांना वंदन करून मी ह्या भागाची सुरुवात करतो. पुढचं चरण जे आहे ते आहे भुजो भग्ने शकारमुखः. भुजा म्हणजे आपले दंड, हात. शकारमुखः, कारमुख याचा अर्थ धनुष्य असा होतो. आणि भग्न करणं म्हणजे मोडणं. शिवधनुष्याला किंवा शिवधनुष्याचा भंग करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या भुजांचे रक्षण करो असा त्याचा सरळ अर्थ आहे. खरं तर त्याचा मतितार्थ थोडासा वेगळा आहे. या मागची पार्श्वभूमी कदाचित तुम्हाला माहिती पण असेल की जनकाने सीतेच्या स्वयंवरासाठी जो शिवधनुष्याला प्रत्यंचा लावेल त्याला सीतामाई वरमाला घालेल असा पण केलेला होता. आणि यानुसार देशोदेशीचे राजकुमार श्रीरामांसकट आणि रावणासकट तेथे आले होते. हे जे शिवधनुष्य होतं हे मुळातच वंश परंपरेने चालत आलेलं होतं जनकाकडे, आणि म्हणून जनकाने त्याचा पण लावला होता. त्याच्या मागची पण छोटीशी कथा अशी आहे की परशुराम नेहमी जनकाकडे येत असत. एकदा सीता लहान असताना परशुराम जनकाकडे आले होते आणि त्यांनी बघितलं की ही लहानगी सीता ह्या अतिशय अवजड अशा शिवधनुष्याशी लीलया खेळत असे. आणि तेव्हा त्यांनी जनकाला सांगितलं होतं की हे राजन, बघ तुझी पुत्री भूमिकन्या सीता इतक्या अवजड धनुष्याशी लीलया खेळते. जेव्हा तू तिचं स्वयंवर रचशील त्यावेळेस याच शिवधनुष्याचा उपयोग कर पणासाठी. आणि त्याप्रमाणे जनकाने स्वयंवराचा पण म्हणून असं सांगितलं होतं की हे शिवधनुष्य उचलायचं आणि त्याला फक्त प्रत्यंचा लावायची. हे मुळात इतकं अवजड होतं की ते कित्येक राजांना उचलताही आलं नाही, हलवताही आलं नाही. रावणासारख्या दशानन राक्षसराज राजाला, महाप्रचंड आकारमान असलेल्या राजाला हे उचलताना बराच सयास घ्यावा लागला. ते रावणाने कसंबसं उचललं आणि ते उचलल्यानंतर ते इतकं अवजड होतं की त्याच्या वजनामुळे तो परत खाली पडला. परंतु जेव्हा श्रीरामांची वेळ आली, श्रीरामांनी हे अवजड धनुष्य उचललं, सहजगत्या उचललं आणि त्याची प्रत्यंचा लावत असताना ते काडकन मोडलं. त्या मोडण्यामागची कारणमीमांसा काय वेगळी सांगायला हवी. निश्चितच त्यांच्या बाहूंमध्ये इतकी ताकद होती की ती प्रत्यंचा त्यांनी इतक्या वेगात आणि जोरात खेचली, ताकदीने खेचली की त्यामुळे ते अवजड शिवधनुष्य काडकन मोडलं. आणि त्याची परिणिती श्रीरामांचं सीतेशी स्वयंवर किंवा विवाह होण्यामध्ये झाली. म्हणजे इथे श्रीरामांच्या बाहूमध्ये किती बळ आहे हे लक्षात आलं. अशा बळकट बाहू असलेल्या श्रीरामांनी माझ्याही बाहूंचं रक्षण करावं जेणेकरून मला ती ताकद प्राप्त होईल असा कदाचित अर्थ अभिप्रेत असावा प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींना. पण तो आपण थोडंसं इथे पार्श्वभूमी बघू त्या अवजड शिवधनुष्याची, कारण ती बघितली तर आपल्याला पुढे पण ते कामात येणार आहे. त्याची पार्श्वभूमी अशी की सत्ययुगामध्ये शुक्ल कण्व शाखेचे जे काही संस्थापक आहेत, कण्व ऋषी, ज्यांनी ऋग्वेदाच्या काही ऋचा रचलेल्या आहेत असे ते कण्व ऋषी. या कण्व ऋषींना एकदा वाटलं की आपण ब्रह्मदेवाचा आशीर्वाद घ्यावा. तो आपल्यासमोर प्रकट व्हायला पाहिजे आणि त्याने आशीर्वाद द्यावे अशी त्यांना अपेक्षा निर्माण झाली. आणि त्याप्रमाणे त्यांनी तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवासाठी. ही तपश्चर्या युगेन युग चालली, कारण ब्रह्मदेवालाही माहिती होतं की मागणी तर काहीच नाही आहे,
फक्त त्यांना आशीर्वाद द्यायचे आहेत. तर ह्यांचं जेवढं तपोबल वाढेल तेवढं चांगलं, तेवढं उत्तम. आणि म्हणून ब्रह्मदेवाने काही दिवस लावले, काही युग लावले. या युगांच्या तपश्चर्येच्या दरम्यान या कण्व ऋषींच्या भोवती वारुळ जमलं आणि या वारुळाच्या टोकावरती एक बांबूचं रोपटं रुजलं. त्या बांबूच्या रोपट्याला कण्व ऋषींच्या मुखातून निघणाऱ्या मंत्रांचं खतपाणी मिळत होतं. आणि अशा खतपाण्यामुळे जो काही बांबू निर्माण झाला तो अतिशय कणखर आणि सरळसोट होता. जो कण्व ऋषींच्या डोक्याच्या वरच्या भागावरती असलेल्या वारुळात तो उगवलेला होता. काही दिवसांनी ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी ते वारुळ हाताने खणून बाजूला केलं. कण्व ऋषी दिसायला लागले त्या वारुळात आतमध्ये लपलेले. ब्रह्मदेवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि विचारलं की काय आपली मागणी आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे देवांच्या देवा, मला फक्त तुझा आशीर्वाद हवा आहे, तुझं दर्शन हवं आहे, यासाठी मी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं आणि जाण्यापूर्वी त्यांचं जे सारखं लक्ष त्या बांबूकडे वेधल्या गेलेलं होतं तो बांबू त्यांनी कापला आणि आपल्याबरोबर नेला. हा नेल्यानंतर त्यांनी तो विश्वकर्म्याला सुपूर्त केला आणि त्याला सांगितलं की ह्या बांबूपासून तू 2 धनुष्य निर्माण कर. आज्ञेप्रमाणे विश्वकर्म्याने 2 धनुष्य निर्माण केले. अत्यंत कणखर आणि अवजड असा तो बांबू होता आणि अत्यंत जड असे 2 धनुष्य निर्माण झाले. एक धनुष्य या विश्वकर्म्याने शंकरांना दिलं, त्याचं नाव होतं पिनाक, आणि दुसरं विष्णूला दिलं, त्याचं नाव होतं शारंग. असे हे 2 धनुष्य. पुढे ब्रह्मदेवाला वाटायला लागलं की अरे हे दोन्ही समान आहेत, पण तू कुठलं उजवं आणि कुठलं डावं हे बघायला हवं. आणि हे बघण्यासाठी विष्णू आणि शंकर यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं. या तुंबळ युद्धामुळे पृथ्वीचा सगळा समतोल बिघडून गेला. कित्येक काळ हे युद्ध चालू राहिलं आणि मात्र एक वेळ अशी आली की विष्णूंच्या शरसंधानामुळे शंकरांच्या हातातलं धनुष्य खाली पडलं. म्हणजे एक प्रकारे शारंग धनुष्य हे शिवधनुष्यापेक्षा म्हणजे पिनाक धनुष्यापेक्षा वरचढ ठरलं. याचा शंकरांना प्रचंड राग आला आणि शंकरांनी विचार केला की हे असं जे धनुष्य आहे जे आपल्या कामात येत नाही आहे हे आपण कुठेतरी देऊन टाकू, कोणाला तरी देऊन टाकू. त्याच काळात विदेहराज देवरथ हा निस्सीम भक्त होता शंकरांचा. त्याची तपश्चर्या चालू होती आणि त्याला आशीर्वाद देण्याची, त्याला दर्शन देण्याची वेळ आलेली होती. साक्षात शंकर त्याच्यासमोर उभे राहिले, त्याला आशीर्वाद दिला. त्याने ज्या ज्या काही मागण्या मागितल्या होत्या त्या सगळ्या त्याची पूर्तता केली आणि आपल्याजवळचं शिवधनुष्य पण या देवरथ नावाच्या राजाला देऊन टाकलं. हा जो देवरथ होता हा जनकाचा पूर्वज होता आणि हे वंश परंपरेने जनकापर्यंत येऊन पोचलं. मध्ये कित्येक युगांचा काळ लोटला आणि त्याच्यामुळे आपोआपच या पिनाक धनुष्याची जी काही प्रत्यंचा होती ती तुटून गेली आणि तीच लावण्याचा पण या जनकाने सीतेच्या स्वयंवरासाठी ठेवला होता. अशी ही सगळी त्याची पार्श्वभूमी आहे. म्हणून आपण आत्ता जे चरण बघत होतो ते म्हणजे भुजो भग्ने शकारमुखा. पुढचं चरण आहे करो सीतापती हा पातो. माझ्या करांचं लक्षण सीतापती श्रीरामांनी करावं असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. इथे सीतेचं नाव घेतलेलं आहे, इथे करांचा संबंध आहे आणि हा विवाह झालेला आहे. श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला आहे म्हणून सीतापती हा पातो असं म्हटलेलं आहे. सीतेचे पती. विवाह हा एक सोहळा आहे आपल्या 16 संस्कारांपैकीचा. ह्या 16 संस्कारांमधला हा जो सोहळा आहे ह्या सोहळ्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट ती म्हणजे पतिदेव पत्नीचा हात हातात घेतो आणि अग्नीला 7 फेरे मारतो. हे 7 फेरे मारत असताना जो पतिदेव आहे तो प्रतिज्ञा घेत असतो. ती प्रतिज्ञा मनुस्मृतीतला श्लोक आहे. धर्मेच अर्थेच कामेच इमम नाती चरामी नाती चरामी नाती चरामी.
त्याचा अर्थ असा आहे की पतिदेव पत्नीला आश्वस्त करतो की धर्म, अर्थ आणि काम ह्याच्या ज्या नियमबद्धता दिलेल्या आहेत, या नियमांचं मी आयुष्यभरात कधीही उल्लंघन करणार नाही. आणि ह्याची मी तुला आता वचन देतो, वचन देतो, वचन देतो. नातीचरामी, 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 असं आहे. पण यातला अजून एक महत्वाचा भाग आहेच की, तो म्हणजे पतिदेव पत्नीचा हात हातात घेतो. हाताला कर म्हणतात तसं पाणी पण म्हणतात. आणि म्हणून विवाह समारंभाला दुसरं नाव आहे पाणी ग्रहण सोहळा. पाणी ग्रहण म्हणजे हात हातात घेणं. आता हात हातात घेणं काय आणि हात देणं काय, दोन्ही जवळपास सारखेच आहेत. मात्र हात देणं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण कोणाला तरी हात देतो. म्हणजे काय करतो, त्याला मदत करतो, एक प्रकारे त्याचा उद्धार करतो. त्याचं संरक्षण आपली जबाबदारी समजतो. त्याचं रक्षण करणं आपली जबाबदारी समजतो. म्हणजे उद्धार करताना संरक्षण करणं, रक्षण करणं हे पण त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. इथे तर श्रीरामांनी साक्षात भूमिकन्या, जी आदिशक्ती होती, अशा आदिशक्तीचा पाणी ग्रहण केलेलं आहे. मग ते श्रीराम केवढे मोठे असतील. जेव्हा त्यांनी हे सगळे वचन पाळण्याचं, एकवचनी श्रीराम आपल्याला माहिती आहे, एक पत्नीव्रत पाळणारे श्रीराम, अशा श्रीरामांनी जर कधी, सीतेचा हात हातात घेणाऱ्या श्रीरामांनी जर कधी माझ्याही हातांचं रक्षण केलं, तर माझ्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टींची जी काही गरिमा आहे ती माझ्यामध्ये येईल आणि कदाचित माझ्या वागणुकीतून ते दिसून येईल. आणि म्हणून इथे म्हटलंय करो सीता पती हा पाहतो. आणि हाच अर्थ कदाचित अभिप्रेत असावा प्रबुद्धो बुधकौशिक ऋषींना. याच्या पुढचं चरण आहे हृदयन जामदग्नजित. जामदग्न म्हणजे जमदाग्नींचा मुलगा परशुराम. आणि इथे म्हटलंय की परशुरामांचं हृदयन जामदग्न जीत पुढे म्हटलंय. जीत म्हणजे जिंकणारे. परशुरामांचं आपल्या मृदू संभाषणाने हृदय जिंकणाऱ्या श्रीरामांनी माझ्या हृदयाचं रक्षण करो, असा त्या सरळ सरळ साधा अर्थ आहे. पण तो आतापर्यंत आपण बघितलंय की जेव्हा जेव्हा हे वेगवेगळे विशेषण प्रबुद्ध बुधकौशिकांनी वापरलेत, तेव्हा प्रत्येक विशेषणामागे काहीतरी उद्दिष्ट होतं आणि त्याचा काहीतरी संबंध हा त्या अवयवाशी होता. त्यामुळे साहजिकच आहे या ठिकाणी परशुरामाचा हृदयाशी काय संबंध, तर तो आपण आता बघू. आपल्याला ही कल्पना आहे की श्रीरामांचा विवाह झाला. ज्या दिवशी श्रीरामांचा विवाह झाला त्याचबरोबर त्यांच्या तिन्ही भावांचा पण विवाह झाला. लक्ष्मणाचा झाला, भरत आणि शत्रुघ्नाचा पण झाला. असे हे चारही भावांचा विवाह सोहळा एकाच दिवशी संपन्न झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना आशीर्वाद देऊन विश्वामित्र निघून गेले. आणि मग दशरथाने पण जनकाला परवानगी मागितली की आम्ही पण आमच्या अयोध्येकडे प्रस्थान करतो. मी या माझ्या पुत्रांना आणि नवपरिणित वधूंना घेऊन माझ्या गृही जातो, म्हणजे अयोध्येला जातो. जनकाने पण दिली. जाताना अंधण, गाई, जे जे काही द्यायचं होतं ते सगळं दशरथाबरोबर दिलं. आणि दशरथाबरोबर मग वसिष्ठ होतेच गुरु, ते चारही मुलं, त्यांच्या नवपरिणित वधू आणि प्रचंड लवाजमा असा सगळा अयोध्येकडे निघाला जनकपुरीहून. हा निघाला तेव्हा वाटेत जंगल होतं. त्या वाटेतल्या एका जंगलामध्ये अचानक दशरथाला वेगवेगळे अपशकुन दिसायला लागलेत. घुबडं चित्कार करायला लागलीत, कावळे ओरडायला लागलेत, विचित्र आवाजात वेगवेगळे पक्षी रुदन करू लागले. आणि त्याचबरोबर कोल्हे, तरस, हरिण हे उजव्या बाजूने पण विचित्र चित्कार करत, रडण्यासारखा आवाज काढत हे पळायला लागले विरुद्ध दिशेला. हे सगळं अपशकुन होतं. आकाशामध्ये पण मेघ दाटून आलेले होते. एकंदरीतच वातावरणामध्ये काहीतरी अशुभ आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला होत होती. दशरथाला तर होतच होती. ह्या दशरथाने गुरु वसिष्ठांना विचारलं की हे मुनिवर, हे सगळं काही आहे हे अशुभ सूचक आहेत,
तर कृपया मला याचा अर्थ सांगा. हे अपशकुन का घडत आहेत? आपण नवपरिणीत वधूंना आपल्या घरी घेऊन जातोय, त्या पहिल्यांदा गृहप्रवेश करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे अपशकुन का? ही चिंता दशरथाला होती. तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं की हे राजन, लक्षात ठेव, घुबडं किंवा इतर पक्षी जे चित्कार करतायत, रुदन करतायत, याचा अर्थ तुला नक्कीच काहीतरी संकट येणार आहे. त्याचबरोबर तुझ्या उजव्या बाजूने जे प्राणी पळतायत रुदन करत, त्याचाही अर्थ तोच आहे की तुझ्यावरती संकट येणार आहे. पण फक्त एक लक्षात ठेव, हे सगळे जे प्राणी आहेत हे डाव्या बाजूच्या ऐवजी उजव्या बाजूने पळतायत. हे डाव्या बाजूने पळाले असते तर तुला भरून न येणारं नुकसानाला तोंड द्यावं लागलं असतं. पण तू हे उजव्या बाजूने पळतायत, याचाच अर्थ असा आहे संकट तर तुझ्यावरती येणारच आहे, पण तू त्याचं निराकरण पण तात्काळ होणार आहे. त्यामुळे काळजी करू नको. आणि मग तो थोडासा आश्वस्त झाला दशरथ आणि पुढे कूच करायला लागला. जसं झालं काही अंतरावरती गेल्यानंतर अचानक प्रचंड कृत्रिम वावटळ निर्माण झाली. लक्षात होतं की ही नॅचरल नाही आहे, ही नैसर्गिक नाही आहे. त्या वावटळीतून कोणीतरी प्रवेश केलेला आहे आणि अशी प्रचंड वावटळ दशरथाच्या रथासमोर निर्माण झाली. आणि त्या वावटळीतून एक प्रचंड आकाराची व्यक्ती बाहेर आली, जिने केस डोक्यावरती बांधले होते. अत्यंत पिळदार असे स्नायू होते, खांद्यावरती परशु होता आणि हातामध्ये एक तुटलेलं धनुष्य होतं. असे साक्षात परशुराम त्या ठिकाणी हजर झाले. या परशुरामांना बघून दशरथाने रथ थांबवला, पाय उतार झाला. त्याचबरोबर वसिष्ठ पण पाय उतार झालेत आणि हे दोघेही त्या परशुरामांसमोर नतमस्तक झाले. पण परशुराम अत्यंत संतापदग्ध होते. त्यांना फक्त श्रीरामांना बघायचं होतं आणि त्याचं कारणही तसंच होतं. श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला तो शिवधनुष्याच्या भंगामुळे. धनुभंग केला होता. हे परशुराम शंकराचे निस्सीम भक्त होते आणि जेव्हा त्यांना कळलं की साक्षात शंकराचं धनुष्य हे एका क्षत्रियाने तोडलं, त्याचा त्यांना प्रचंड राग आला होता. मुळातच त्यांनी 21 वेळा निक्षत्रिय केलेली होती पृथ्वी आणि एकंदरीतच क्षत्रियांवरती त्यांचा रोष होता. आणि अशा याच्यामध्ये साक्षात शंकरांचं धनुष्य तोडण्याची आगळीक रामांकडून झाली असं त्यांना वाटत होतं. तो सगळा राग मनात घेऊन ते तिथे हजर झाले होते. त्यांनी दशरथाला सांगितलं की हे अयोध्यापती, कुठे आहे तुझा तो पुत्र? कुठे आहे तो तुझा क्षत्रिय पुत्र? बोलव त्याला. त्याने साक्षात शंकरांचं जे धनुष्य आहे त्याचा भंग केलाय, ते मोडलंय. तोपर्यंत श्रीराम पाय उतार झाले आणि हात जोडून परशुरामांसमोर उभे राहिले. अत्यंत संयत स्वरात, अत्यंत मृदू भाषेत त्यांनी वार्तालाप सुरू केला. ते म्हणाले की हे मुनिवर, मला माहिती आहे आपण 21 वेळा निक्षत्रिय केली आहे पृथ्वी. अर्थातच आपल्या पित्याची हत्या हे त्याच्यामागचं कारण आहे. या कारणाचा पण मी आदर करतो आणि आपण तर ब्राह्मण आहात, त्याच्यामुळे मला देव समान आहात. कृपया सांगा माझ्याकडून काय आगळीक झाली. ते ओरडायला लागलेत. आधीच संताप आलेला होता, त्रागा होता, काय करावं हे सुचत नव्हतं. समोर क्षत्रिय होता. हे सगळं त्यांच्या मनामध्ये एकवटलेल्या भावना होत्या आणि याच्यात त्यांनी आरडाओरडा सुरू केला. ते म्हणाले की हे दाशरथा, हे क्षत्रिय पुत्रा, तू ही मोठी आगळीक केलेली आहे. खरंच तुझ्या भुजांमध्ये जर कधी तेवढं बळ असेल शिवधनुष्य तोडण्याचं, तर मी हे दुसरं धनुष्य आणलेलं आहे. हे विष्णूचं धनुष्य आहे, शारंग. याची प्रत्यंचा मी मुद्दाम मोकळी केलेली आहे. ही प्रत्यंचा तू लावून दाखव, तेव्हा मी हे समजेन की खरंच तुझ्या भुजांमध्ये बळ आहे. आणि जर कधी तुझ्या भुजांमध्ये बळ आहे असं माझ्या लक्षात आलं, तर त्याचा पुढचा भाग असा असेल की तू माझ्याशी द्वंद्वयुद्ध करायचं आहे. त्याच्यापासून तुझी सुटका नाही. हे ऐकून दशरथ आणि वसिष्ठ ऋषी गर्भगळीत झालेत. काय करावं सुचेनासं झालं. श्रीरामांनी परत हात जोडले. म्हणाले की हे विप्रवर, कृपया असं सांगू नका. मी ह्याला प्रत्यंच्या लीलया लावणार आहे.
मला ते शक्य आहे. पण तुम्ही त्याच्याबरोबर जे आता म्हणतायत की द्वंद्व युद्ध करणार, त्याच्या अगोदर जे म्हणालात की तू याच्यावरती एक बाण त्याच्यावरती रोव आणि त्याने माझं शरसंधान करून दाखव, तर कृपया मला ते सांगू नका. मला ब्रह्महत्येचं पातक स्वीकारायचं नाही आहे. लक्षात ठेवा, मला जे काही देवाचं वरदान आहे, प्रभूचं वरदान आहे, त्यानुसार मी जेव्हा एखाद्या पत्त्यांच्या ओढून बाण लावतो धनुष्याला, त्यावेळेस तो रामबाण होतो. आणि रामबाण हा कधीही लक्षापासून विचलित होत नाही. कृपया तुम्ही मला सांगू नका तुमच्यावरती शरसंधान करायला, कारण मला ब्रह्महत्येचं पातक स्वीकारायचं नाही आहे. परशुराम ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांनी त्याला सांगितलं की तू कसा आहेस, निश्चितच तुझ्यामध्ये ही क्षमता नाही आहे की तू ह्याला पत्त्यांच्या लावून दाखवणार नाही. म्हणून तुला लावून दाखवायचं नाही आहे, ते काहीतरी तुझ्याकडून घडलेलं आहे. तू कदाचित ते खाली पाडून ते तोडलं असावं. तुझ्यात ती क्षमताच नाही आहे. ती क्षमता असती तर तू या शारंग नावाच्या धनुष्याला प्रत्यंच्या लावली असती, पण तू ती लावण्यास नाकारतोय. कसला आलाय म्हणे तो क्षत्रिय. हे ऐकल्यानंतर मात्र श्रीरामांना संताप आला. त्याही संतापात त्यांनी संयत स्वरामध्ये वार्तालाप सुरू केला आणि परशुरामांना सांगितलं की कृपया तुम्ही मला त्याचा आग्रह करू नका. हे ते म्हणाल्याबरोबर परत संताप दग्ध असलेल्या परशुरामांनी आरडाओरडा सुरू केला. ते ऐकून मात्र श्रीराम मोठ्याने बोललेत. म्हणाले, हे विप्रवर, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, मी लावतो प्रत्यंच्या. आणि परशुरामांच्या हातातून श्रीरामांनी ते धनुष्य घेतलं, त्याला प्रत्यंच्या लावली, त्याच्यावरती बाण चढवला. ज्यावेळेस त्यांनी तो बाण चढवला, त्याचबरोबर परशुरामांची सगळं तेज हे श्रीरामांमध्ये प्रविष्ट झालं. तेजहीन झालेत. आणि हे तेजहीन झाल्याबरोबर त्यांना कळून चुकलं की श्रीराम म्हणजे विष्णूचे अवतार आहे. खरं तर श्रीराम आणि परशुराम हे समोरासमोर येणं म्हणजे विष्णूच्या 2 अवतारांची भेट होती. आणि जेव्हा परशुरामांना कळलं की साक्षात विष्णूचा अवतार आहे, तेव्हा त्यांनी हात जोडले श्रीरामांना आणि म्हणाले, तू मधुसूदन आहेस, तू विष्णूचा साक्षात अवतार आहेस, मला माहीत नव्हतं. आणि म्हणून तू ह्या शारंग धनुष्याची प्रत्यंच्या सहजगत्या लावली आणि आता तू मला विचारतोयस की मी कुठे बाण सोडू. अरे, मी तर तुला तेव्हाच सांगितलंय की माझं शरसंधान कर, तर कर आता तू, मला काही प्रत्यावाय नाही त्याचा. पण तू श्रीराम म्हणाले बघा, मला ब्रह्महत्येचा पातक नको आहे. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला 2च पर्याय देतो. एक म्हणजे तुमची क्षणात गमन करण्याची जी काही वृत्ती आहे, जी सिद्धी तुम्हाला प्राप्त झाली आहे सहज गमनाची, की तुम्ही एका क्षणात या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, एक तर त्या शक्तीवरती मी शरसंधान करेन, किंवा नाही तर तुमचं जे तपोबल आहे त्याच्यावरती शरसंधान करेन. सांगा आता ह्या 2 पैकी कशावरती करू. परशुरामांना कळून चुकलं की इथे आपली हार झालेली आहे. परशुरामांनी श्रीरामांना नमस्कार केला, त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यांना म्हणाले की हे विष्णूच्या अवतारा, तू क्षत्रिय आहेस आणि एका क्षत्रियाकडून आज माझा पराभव होतोय, त्याचं मला काहीही वाटत नाही आहे. तू माझ्या गमन शक्तीवरती मात्र हे शरसंधान करू नको, कारण मी पूर्वीच सगळी पृथ्वी ही कश्यपांना दान केलेली आहे. त्याच्यामुळे मला पृथ्वीवरती राहण्याचा अधिकारच नाही आहे. म्हणून मी निर्माण केलेल्या जागेपासून ज्या ठिकाणी मी तपश्चर्या करतो तो म्हणजे महेंद्र पर्वत, अशा ठिकाणी मला क्षणात येणं जाणं करायचं आहे. त्याच्यामुळे माझी ही गमन शक्ती माझ्याजवळ असू दे, मात्र माझी हे जे सगळं तपोबल आहे, हे तपोबलावरती मात्र तू तुझं शरसंधान कर. हे नष्ट झालं तरी मी ते परत कमवेन, कारण मी अमर आहे. आणि मला साक्षात ब्रह्मदेवाने आदेश दिलेला आहे की जेव्हा कल्कीचा अवतार निर्माण होणार आहे, त्यावेळेस त्या कल्कीला मला शिकवायचं आहे, मला सगळं शास्त्र शिकवायचं आहे. आणि ते जर कधी मला काम करायचं आहे, आणि मी जर अमर आहे, मृत्युंजय आहे, त्याच्यामुळे मला ही शक्ती, गमनाची शक्ती राहू दे, मी त्या काळात माझं तपोबल परत पुनर्प्राप्त करेन. आणि त्यांनी नमस्कार करून ते क्षणात निघून गेले. तेजहीन तपोहीन असे परशुराम महेंद्र पर्वतावरती गेले. आणि जाताना मात्र श्रीरामांना म्हणाले की हे क्षत्रिया, तू विष्णूचा अवतार आहे आणि या दोघांचा संयम म्हणून तू अत्यंत संयद आणि मृदू भाषेत माझ्याशी
संवाद केलास, माझं हृदय जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे माझं हृदय जिंकणाऱ्या ह्या मधुसूदना, मी तुला परत वंदन करतो आणि मी महेंद्र पर्वतावरती जातो. एक प्रकारे श्रीरामांनी आपल्या मृदू संभाषणाने, रुजुतेने ह्या संतापदग्ध परशुरामांचं हे हृदय जिंकलं होतं. अशा श्रीरामांनी माझ्याही हृदयाचं रक्षण करो, जेणेकरून ही रुजुता, तो सभ्यपणा, तो सौम्यपणा माझ्यात पण यावा, असा कदाचित अर्थ हा बुधकौशिक ऋषींना अभिप्रेत असेल. आणि म्हणून इथे म्हटलंय हृदयन जामदग्नजित. याच्या पुढचं चरण आहे मध्यम पातू खरध्वंसी. आपल्या शरीराचा मध्यभाग खर नावाच्या राक्षसाचा ध्वंस करणाऱ्या श्रीरामांनी रक्षण करावा. खरध्वंसी, मध्यम पातू खरध्वंसी, असा हा साधा सरळ अर्थ आहे. इथे खर नावाच्या राक्षसाचं नाव घेतलेलं आहे आणि मध्यभागाविषयी हा सगळं चाललेलं आहे. आपण थोडंसं ह्याचे तसं बघितलं तर गुह्यार्थ जे आहेत ते दोन आहेत, मतितार्थ जे आहेत ते दोन आहेत. त्यातला पहिला भाग बघू. आपण भारतवर्षाचा जर कधी विचार केला तर ह्या भारतखंडाच्या बरोबर मध्यभागावरती नाशिकचा पंचवटीचा भाग येतो किंवा नाशिकचा भाग येतो. जेव्हा श्रीराम, लक्ष्मण आणि सीता पंचवटीला मुक्कामाला होते त्या काळात त्या ठिकाणी खर आणि दूषण नावाचे दोन राक्षस होते. हे दोघंही विश्रवाचे मुलं, म्हणजेच रावणाचे सावत्र भाऊ आणि शूर्पणखेचे सख्खे बंधू. हे 14,000 सैन्यासकट हे त्या पंचवटीच्या भागामध्ये राहत असत आणि त्यांनी मोठा उत्पात माजवलेला होता. तिथे उत्पात माजवलेला होता. त्याच्यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली होती. त्यांची जी बहीण आहे शूर्पणखा, ही श्रीरामांच्या प्रेमात पडली आणि मागणी घालायला आली. आणि ती सगळी कथा तुम्हाला माहिती आहे, वेळ घालवत नाही, की लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापले. ती किंचाळत रडत भेकळत सरळ आपल्या भावांकडे गेली, खरदूषणांकडे, आणि त्यांच्याकडे तक्रार केली की एका मानवाने माझी अशी दुर्दशा केली आहे आणि तुम्ही काय इथे बसलेला आहात, घ्या त्याचा बदला, खाऊन टाका त्यांना. दूषणाला प्रचंड राग आला. दूषणाने 14 महाबलाढ्य राक्षस हे राम आणि लक्ष्मणांवरती हल्ला करायला पाठवले. हे महाबलाढ्य राक्षस आलेले पाहून लक्ष्मणाने आपल्या बाणांच्या साह्याने त्यांना काही क्षणातच निजधामास पाठवून दिलं. ही जेव्हा वार्ता कळली तेव्हा परत शूर्पणखेने आरडाओरडा सुरू केला आणि खरदूषणांना सांगितलं की तुम्ही बदला घ्या. हे जे खरदूषण आहेत, हे खरदूषण रामांवरती 14,000 राक्षस सैनिक घेऊन चालून आलेत. त्या 14,000 सैनिकांचा खर आणि दूषण या दोन्ही राक्षसांचा नित्पात श्रीरामांनी केला. आणि हा जो पृथ्वीचा मध्यभाग आहे, हा मध्यभाग ह्या खर आणि दूषणांच्या वास्तव्यापासून हा संरक्षित केला, त्याचं रक्षण केलं. आणि हाही एक अभिप्रेत असेल की मध्यभागाचं रक्षण करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करावं. पण मग खरध्वंसी का, आपण ते बघू की खरध्वंसी का शब्द वापरला. हे तर आपल्याला लॉजिकली बरोबर वाटलं पहिला भाग. आता त्याचा दुसरा भाग बघू. खरं खरं या शब्दाची फोड केली संस्कृतच्या ह्याच्याप्रमाणे. ख म्हणजे आकाश आणि र म्हणजे रमणारा. हा वायू नेहमी ऊर्ध्व दिशेने प्रवास करतो आणि तो आकाशात जाऊन रमतो म्हणजे राहतो. वायू कधी जमिनीला समांतर राहत नाही, तो आकाशातच जातो. त्याच्यामुळे खरं ह्याचा अर्थ सिलिंग किंवा वरती जाऊन रमणारा वायू. थोडंसं आपण आयुर्वेदाकडे जाऊ. निघंटू संहितेमध्ये आणि चरक संहितेमध्ये दोन्ही ठिकाणी या एका विशिष्ट वायूचा उल्लेख आहे. आपलं जे शरीर आहे, या शरीराच्या हृदयाच्या भागामध्ये एक पडदा असतो, डायफ्रॅम म्हणतात त्याला. आणि बऱ्याच वेळा आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे, चुकीच्या आहारामुळे एक विशिष्ट प्रकारचा वायू आपल्या पोटामध्ये तयार होतो.
प्रत्येक वायू हा ऊर्ध्व दिशेने जातो आणि साहजिकच तो दूषित वायू जो निर्माण झालेला असतो तो आपल्या डायफ्रॅम जवळ येऊन थांबतो. त्या वायूला आयुर्वेदामध्ये खरं वायू म्हटलेलं आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो जेव्हा वायू तयार होतो त्यावेळेस तो असंख्य व्याधींना आमंत्रण देतो आणि संपूर्ण मानवी शरीर हे दूषित होऊन जातं. तर असा जो खरं नावाचा वायू आहे हा जर कधी नष्ट झाला तर शरीर आरोग्यपूर्ण होतं. आणि मग श्रीरामांनी जर कधी अशा खरं नावाच्या वायूचं नित्पात केला तर साहजिकच मला माझा जो मध्यभाग आहे हा तर दूषित वायूपासून मुक्त होईल, पण माझं शरीर पण निरोगी होईल. आणि म्हणून कदाचित म्हटलं असेल की मध्यम पातू खरध्वंसी. श्रीरामांनी माझ्या मध्यभागाचं रक्षण करावं. कुठल्या श्रीरामांनी? की ज्यांनी खरं नावाच्या राक्षसाचा किंवा वायूचा नित्पात केलेला आहे, असा त्याचा कदाचित अभिप्रेत असलेला अर्थ असावा प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींना. मध्यम पातू खरध्वंसी. पुढचं चरण आहे नाभी जांबवदाश्रया. माझ्या नाभीचं रक्षण करो. कोणी? तर जांबवंतांना आश्रय देणाऱ्या श्रीरामांनी. जांबवंतांचं नाव घेतलं इथे. सरळ साधा अर्थ असा आहे की जांबवंतांना ज्यांनी आश्रय दिला अशा श्रीरामांनी माझ्या नाभीचं रक्षण करो. थोडंसं आपण जांबवंतांविषयी बघू. जांबवंतांना ब्रह्माचा मानसपुत्र म्हटलाय. याचं कारणही तसंच आहे. जेव्हा ब्रह्मदेवाने जांभई दिली तेव्हा जांभईतून एक जीव जन्माला आला आणि तो म्हणजे हा जांबवंत. हा दीर्घायुषी होता. याने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग पण पाहिलं होतं. योगशास्त्र संपन्न, आयुर्वेदाचार्य असे वेगवेगळ्या शास्त्रांनी, विद्यांनी अत्यंत निपुण असा हा अत्यंत बलशाली जांबवंत होता. सत्ययुगातलीच गोष्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे की सत्ययुगामध्ये वामन अवतार घेतला विष्णूने आणि बलिराजाला 3 पावलांची भूमी मागितली. पहिलं पाऊल त्याने भूमीवरती ठेवलं. संपूर्ण भूमी व्यापल्या गेली असा आपल्या पुराणामध्ये दाखला आहे. विचार करा, संपूर्ण पृथ्वी एका पावलाने जर कधी झाकल्या गेली असेल तर त्याचं आकारमान केवढं असेल. अशा महाप्रचंड आकाराच्या वामनाला एकाच उडीमध्ये छलांग मारून किंवा एक छलांग मारून न थकता 21 फेऱ्या मारणारा हा जांबवंत आहे. म्हणजे त्याचं बाहुबळ केवढं असेल, त्याची क्षमता केवढी असेल याचा फक्त विचार करा. आणि हा दाखला सत्ययुगातला आहे. पुढे आला द्वापरयुग. द्वापरयुगामध्ये आपल्याला माहिती आहे श्रीरामांबरोबर जांबवंत होते, परंतु या जांबवंतांनी 2 महत्वाची कामं केली. ते तिसरं मी नंतर सांगतोय, पण आता 2 सांगतो. एक म्हणजे श्रीरामांना रणनीतीसाठी मदत केली की राम रावण युद्धामध्ये काय रणनीती आपण आत्ता केली पाहिजे जेणेकरून आपण जिंकण्याकडे प्रवास करू. हा एक भाग. आणि दुसरा थोडासा आपल्याला माहीत नसलेला आहे. रावणाने काय केलं होतं, राम रावण युद्ध होण्याच्या अगोदरच ह्या किष्किंधेतल्या सुषेण नावाच्या वानराला, जो वैद्य होता, त्याला अपहृत केलेलं होतं. कोण होता हा सुषेण? हा वालीचा सासरा. वालीची जी पत्नी होती तारा, तिचे वडील. हा निपुण वैद्यक होता, वैद्यशास्त्रात अतिशय पारंगत. आणि जेव्हा राम रावण युद्ध होईल त्यावेळेस ज्या राक्षस विद्ध होतील, जखमी होतील, अशांची सुश्रुता करता यावी म्हणून रावणाने ह्या सुषेणाला अपहृत करून लंकेमध्ये एका महालात ठेवलेलं होतं. ह्याचाच अर्थ असा की युद्ध दरम्यान रामाच्या सेनेकडे म्हणजे किष्किंधेतल्या सेनामध्ये कोणीही दुसरा वैद्य नव्हता. अशा वेळेस वैद्यकाचं काम केलं हे या जांबवंताने. आणि ह्या त्रेतायुगातली दुसरी गोष्ट सांगतो
ते म्हणजे जेव्हा राम आणि सुग्रीव याची भेट झाली, तेव्हा रामाने सुग्रीवाला विचारल्यानंतर सुग्रीवाने त्याची सगळी कहाणी सांगितली आणि रामांनी आश्वासन दिलं की काही काळजी करू नको, मी वालीचा वध करेन, कारण त्याने अक्षम्य चूक केलेली आहे. तुझं जे काही राज्य आहे ते बळकावलं ही नव्हे, पण त्याने तुझी पत्नी बळकावली आहे. लहान भावाची पत्नी ही स्नुषे समान असते, पुत्री समान असते असं म्हणून सांगतो. आणि ज्याने ते केलं नसेल, ज्याच्या मनात तसं नसेल, तो अपराधी आहे, त्याला मृत्यूदंड हीच शिक्षा आहे असंही म्हणून सांगितलेलं आहे. आणि ह्या मनुस्मृतीनुसार मी वालीचा वध करेन असं आश्वासन श्रीरामांनी सुग्रीवाला दिलेलं होतं. त्यावेळेस सुग्रीवाने अगदी सद्गदित होऊन तिथे अग्नी पेटवला. त्या अग्निभोवती फेऱ्या मारल्यात आणि त्या अग्नीच्या साक्ष्याने श्रीरामांना वचन दिलं की मी पण तुमची भार्या जी सीता आहे, जिला रावणाने अपहृत केलेलं आहे, तिच्या शोधण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि त्यासाठी जर कधी लढाई झाली तर त्या लढाईत मी माझं सगळं सैन्य घेऊन उतरेन असं वचन दिलेलं होतं. आणि पुढे झालंही तसंच. वालीची वध केला श्रीरामांनी, सुग्रीवाला राज्याभिषेक केला किष्किंधेचा वगैरे वगैरे. त्यावेळेस सुग्रीवाला पण, आता सुग्रीवाची पाळी होती वचनपूर्ती करायची. सुग्रीवाने 4 वेगवेगळ्या भाग केले आपल्या सैन्याचे आणि 4ही दिशांना पाठवले. त्यापैकी दक्षिण दिशेकडे गेलेला जो चमू होता, या चमूचं नेतृत्व अंगद करत होता. त्याच्यामध्ये तार, सुषेण, शतबली असे महाबलाढ्य युथपती आणि सेनापती होते. त्याचबरोबर जांबुवंतही होते आणि हनुमंत पण होते. असे हे सगळा चमू दक्षिणेकडे गेला श्री सीतामाईच्या शोधात. ते थेट दक्षिण दिशेच्या समुद्रापर्यंत पोहोचले. पुढे फक्त समुद्र दिसत होता. अशा वेळेस काय करायचा प्रश्न पडलेला होता. त्याच वेळेस त्यांची भेट संपातीशी झाली. संपाती म्हणजे गिद्धराज, हा जटायूचा मोठा भाऊ. ह्या संपातीला एक सिद्धी प्राप्त होती. तो एका जागेवरून कितीही कोस किंवा कितीही मैलावरचं स्पष्टपणे बघू शकत होता. जेव्हा या दोघांचं आदानप्रदान झालं, ह्या सगळ्या वानर सेनेचं आणि त्या संपातीचं, त्यावेळेस संपातीला कळून चुकलं की जटायूला श्रीरामांनी मदत केली आणि तो निजधामास गेलेला आहे. तेव्हा संपातीने सांगितलं की जर कधी हे श्रीरामांचं काम आहे तर मी निश्चित तुम्हाला मदत करेन. संपाती तेव्हा जर्जर झालेला होता. त्याने कित्येक वानरांना विनंती केली की मला तुम्ही एका डोंगराच्या उंच भागावरती घेऊन जा. त्याप्रमाणे वानर त्याला घेऊन गेलेत आणि तिथून त्याने दक्षिणेकडे बघितलं. आणि ते बघितल्यानंतर तिथे हजर असलेल्या अंगद, जांबुवंत आणि हनुमंताला सांगितलं की मला समोर सीतामाई स्पष्ट दिसते. ती रावणाच्या लंकेमध्ये अपहृत आहे, अशोकवनामध्ये आहे. तुम्ही तिथे जा आणि तिची सुटका करून या. म्हणजे आता मात्र ह्या सगळ्या चमूला अतिशय आनंद झालेला होता, कारण त्यांना सीता कुठे आहे कळलेलं होतं. मात्र त्याच्यात तरी एक प्रश्न शिल्लक होता आणि तो म्हणजे 100 योजने रुंदीचा समुद्र. हा समुद्र पार करून लंकेमध्ये जायचं होतं. मग तो कोण पार करणार? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं की जांबवंताला सहज शक्य आहे, कारण सत्ययुगामध्ये याने महाबलाढ्य वामनाला 21 फेऱ्या एका झेपेत मारल्या होत्या. मग असं जर कधी असेल तर हा जाऊन परत येऊ शकतो. म्हणून अंगदाने सांगितलं की जांबवंता, तूच आता इथून उड्डाण कर आणि श्रीलंकेत जाऊन सीतामाईचा शोध घे. तेव्हा जांबवंताने सांगितलं की म्हणे मला हे पूर्वी शक्य होतं, आता माझं वय झालेलं आहे, त्याच्यामुळे मला असं उड्डाण करणं शक्य नाही. त्याच्यामुळे तूच का जात नाही अंगदा? अंगद म्हणे मला पण शक्य आहे, मला काहीच कठीण नाही आहे. मी 100 योजने समुद्र सहज पार करेल, लंकेत जाईल. पण तू गेल्यानंतर मला परत येणं शक्य नाही, कारण माझी तेवढी क्षमता नाही जाऊन आणि परत येणं. अशा वेळेस जांबुवंतांनी हनुमंताकडे पाहिलं. आपल्याला माहिती आहे हनुमंतांना शाप आहे
की त्यांची क्षमता त्यांना कधीच लक्षात येणार नाही जेव्हा वेळ पडेल त्यावेळेस. साहजिकच हनुमंतांना माहीत नव्हतं की आपण हे करू शकतो. त्यावेळेस जांबुवंताने वेगवेगळे दाखले दिले हनुमंतांना. त्यांना हेही सांगितलं की अरे हनुमंता, तू वायुपुत्र आहेस, तुला सहज शक्य आहे. अरे हनुमंताला, तू जन्मल्याबरोबर सूर्यापर्यंत उड्डाण केलेलं आहे त्याला गिळण्यासाठी, अशी क्षमता आहे तुझी, तर मग तू का जात नाही लंकेत? तरीही हनुमंतांना काही कळत नव्हतं की आपण खरं जाऊ शकू की नाही. अशा वेळेस योगशास्त्र संपन्न अशा जांबुवंतांनी आपली तर्जनी हनुमंतांच्या नाभीला लावली. हनुमंताच्या नाभीला तर्जनीने स्पर्श केला. योगशास्त्र असं सांगतं की नाभीस्थित मणिपूर चक्र असतं आणि जेव्हा या मणिपूर चक्राला मर्यादित गती मिळते त्यावेळेस ते त्या व्यक्तीचा मनोमय कोश आणि प्राणमय कोश याचा संयोग घडून आणतं. योगशास्त्रात असंही म्हटलंय की जेव्हा प्राणमय कोश आणि मनोमय कोश याचा संयोग होतो त्यावेळेस अचाट आणि अफाट काम करू शकतो. प्रचंड ऊर्जा शरीरामध्ये निर्माण होते, मानसिकदृष्ट्या कणखर होतो, निर्णय घेण्याची क्षमता हजारो पटीने वाढते. आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यात तर साहजिकच आहे अफाट आणि अचाट काम ती व्यक्ती करू शकते. झालंही तसंच. जांबुवंतांनी हनुमंताच्या नाभीला स्पर्श करता बरोबर हनुमंताचे प्राणमय कोश आणि मनोमय कोश याचा संयोग झाला आणि हा संयोग झाल्याबरोबर हनुमंतांना आपली क्षमता कळून आली आणि त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, हा 100 योजने समुद्र मी लीलया पार करेन. आणि हनुमंत हे सज्ज झालेत. असे जांबुवंत. या जांबुवंतांची अजून एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे द्वापर युगातली. हे जांबुवंत द्वापर युगामध्ये होते. कृष्ण होता आपल्याला माहिती आहे. द्वापर युगामध्ये या कृष्णाच्या द्वारकेच्या जवळ सत्रजित नावाचा राजा होता. या सत्रजिताला दररोज सुवर्ण मुद्रा मिळाव्यात अशी लालसा निर्माण झाली आणि ही लालसा पूर्ण करावी म्हणून त्याने साक्षात सूर्यदेवाची आराधना प्रारंभ केली, तपश्चर्या प्रारंभ केली. काही दिवसांनी सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यावेळेस त्याने सूर्यदेवांना मागणी केली की हे दिनमणी, मला दररोज सुवर्ण मुद्रा मिळतील असं काहीतरी दे. सूर्यदेवाने तथास्तु म्हटलं आणि एक मणी त्या सत्रजिताला दिला. त्या मण्याचं नाव होतं सम्यंतक मणी. हा सम्यंतक मणी दररोज सकाळी काही सुवर्ण मुद्रा देत असे. आणि ही गोष्ट जेव्हा सत्रजिताच्या जीवनामध्ये आली, साहजिकच तो अत्यंत ऐश्वर्यवान राजा म्हणून ओळखला गेला. या सत्रजिताला एक भाऊ होता, त्याचं नाव होतं प्रसेन. ह्या प्रसेनाला पण वाटायला लागलं की अरे आपल्याला पण जर कधी तो सम्यंतक मणी काही दिवसांसाठी मिळाला तर आपलं पण दारिद्र्य दूर होईल. आणि म्हणून तो आपल्या मोठ्या भावाकडे गेला, ज्येष्ठ बंधूंकडे. आणि त्या प्रसेनाने सत्रजिताला मागणी घातली की हे त्राता, मला तुझ्याकडचा सम्यंतक मणी काही दिवसांसाठी दे. मी आता घरी चाललोय, जाताना मी श्रीकृष्णांना भेटणार आहे आणि मग घरी जाईल, तर कृपया मला तो सम्यंतक मणी दे, जेणेकरून मला पण ऐश्वर्य प्राप्त होईल. नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. सत्रजिताने तो मणी प्रसेनाला दिला आणि प्रसेन तो मणी घेऊन निघाला. तो निघाला तेव्हा वाटेत त्याला सिंहाने खाल्लं. आणि साहजिकच सिंहाने जेव्हा त्याला खाल्लं तेव्हा त्याने मणी पण गिळंकृत केला. काही दिवस गेले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सत्रजिताला काहीच कळेना असं झालं प्रसेनाचं. त्याने काही दूत पण पाठवले प्रसेनाच्या राजदरबारी. त्यांनी सांगितलं की प्रसेन इथे पोहोचलेलं नाही आहे. मग सत्रजिताला लक्षात आलं की अरे हे काहीतरी धोका झालेला आहे. आणि धोका झालेला विचार आल्याबरोबर पहिल्यांदा कृष्णाचा विचार आला, कारण हा प्रसेन कृष्णाकडे जाणार होता. सत्रजिताने सरळ सरळ कृष्णावरती आळ लावला की ह्या मधुसूदन कृष्णाने प्रसेनाकडचा सम्यंतक मणी चोरला.
आणि तो इतर राजांना सांगायला लागला. हे जेव्हा श्रीकृष्णांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्याला या बदनामीपासून वाचलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी एकच इलाज होता, तो म्हणजे सम्यंतक मणी शोधणं. श्रीरामांनी काय केलं, ज्या दिशेने प्रसेन गेलेला होता त्याच्या पावलांचा माग काढला आणि त्याच्या मागे मागे जात राहिले. काही काळ चालल्यानंतर या प्रसेनाचा मागच दिसेना, मात्र पुढे सिंहाचे ठसे दिसत होते. श्रीकृष्णांनी ओळखलं की या प्रसेनाला सिंहाने खाल्लेला आहे. म्हणून त्या सिंहाच्या पायांच्या ठस्यांचा माग काढत काढत श्रीकृष्ण पुढे गेले. ते करता करता त्यांना काही काळाने लक्षात आलं की एका ठिकाणी एक सिंह मरून पडलेला आहे, त्याचं पोट फाडलेलं आहे आणि त्यानंतर मात्र सगळे अस्वलाच्या पायांचे ठसे होते. श्रीकृष्ण त्याचा माग घेत घेत पुढे गेलेत तर बघतो तर ते ठसे सगळे एका गुहेकडे गेलेले होते. आणि त्या गुहेमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांना समोर जांबुवंत दिसला. श्रीकृष्णांनी जांबुवंताला सांगितलं की हे जांबुवंत, कृपया तुझ्याजवळ असलेला सम्यंतक मणी दे. मला माहिती आहे तो तुझ्याच जवळ आहे, कारण माझ्यावरती सत्रजिताने आळ आणलेला आहे. हा आळ मला घालून टाकण्यासाठी मला तो सम्यंतक मणी दे. जांबुवंताने नकार दिला. म्हणाला नाही, त्याच्यामुळे मी ऐश्वर्यवान होणार आहे, त्याच्यामुळे मी हा कोणालाही देणार नाही. मी तो सिंहाचा पोट फाडून आणलेला आहे. दोघांमध्ये द्वंद्व युद्ध सुरू झालं, महाभयंकर द्वंद्व युद्ध. हे पुढे सतत 27 दिवस चाललं आणि 28व्या दिवशी ह्या जांबुवंताला लक्षात आलं की आपण ह्या विष्णूच्या अवतारासमोर जिंकू शकत नाही. जांबुवंत शरण आला, श्रीकृष्णांना म्हणाला मी तुम्हाला देतो सम्यंतक मणी. त्याने तो सम्यंतक मणी श्रीकृष्णांकडे सुपूर्त केला आणि 28 दिवस साक्षात श्रीकृष्णाशी लढल्यानंतर जे परिमार्जन करायचं होतं, ह्या परिमार्जनापोटी या जांबुवंताने श्रीकृष्णांना विनंती केली. या जांबुवंताला जांबुवंती नावाची अत्यंत देखणी आणि सुंदर अशी कन्या होती. त्याने श्रीकृष्णांना विनंती केली की ह्या कन्येशी तुम्ही विवाह करा. श्रीकृष्णांनी पण मान्य केलं. ह्या जांबुवंतीचा विवाह श्रीकृष्णांशी झाला. एक प्रकारे श्रीकृष्णाचे सासरे म्हणून हा जांबुवंत होता. म्हणजे बघा, जांबुवंताचा संचार हा सत्ययुगात होता, त्रेतायुगात होता आणि द्वापर युगात पण होता. दीर्घायुष्य होता. परंतु ह्याच जांबुवंताने हनुमंतांच्या नाभीला स्पर्श करून त्यांचे दोन्ही कोश जागृत केले आणि त्यांचा संयोग घडून आणला. आणि अफाट आणि अचाट काम हनुमान करू शकले. असा योगशास्त्र संपन्न जांबुवंत ज्यांच्या आश्रयाला होता किंवा ज्यांनी आश्रय दिला होता, अशा श्रीरामांनी माझ्या नाभीचे रक्षण करो, जेणेकरून माझ्या पण शरीरातले मनोमय कोश आणि प्राणमय कोश जागृत होऊन त्याचा संयोग होईल, असा कदाचित अभिप्रेत असावा. अर्थ प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींना. पुढचं चरण आहे सुग्रीवेश कटिपातू. सुग्रीव ईश, सुग्रीवाने ज्यांना ईश्वर मानलंय अशा श्रीरामांनी माझ्या कटिभागाचं रक्षण करो, असा त्याचा सरळ अर्थ आहे. आणि इथे सुग्रीवाचं नाव घेतलेलं आहे. आपण त्याची पार्श्वभूमी बघू. श्रीराम चालत चालत किष्किंधेत आले आणि किष्किंधेत पहिल्यांदा सुग्रीवाला भेटले. ते जेव्हा भेटले तेव्हा सुग्रीवाने त्याच्यावरती आलेलं जे संकट आहे ते सगळं श्रीरामांना सांगितलं. ह्या सुग्रीवाची जी पत्नी होती रुमा, हिचं अपहरण वालीने केलेलं होतं. इतकंच नाही तर त्याला राजसत्तेतून अपहृत केलं होतं. आणि मग श्रीरामांनी पण सांगितलं की मी पण माझ्या पत्नीच्या शोधात इथे आलेलो आहे. तेव्हा अग्नीला साक्षी ठेवून ह्या सुग्रीवाने श्रीरामांसमोर प्रतिज्ञा केली होती की मी सीतेच्या शोधार्थ आपणाला ससैन्य मदत करेन. आता ही प्रतिज्ञा जर कधी आपण विचारात घेतली तर प्रतिज्ञा म्हणजे काय, तर वचनपूर्ती. आणि वचनपूर्तीला कंबर कसणं असं पण म्हणतात.
कटिबद्ध होणं असं पण म्हणतात. मग वचनपूर्ती आणि कटिबद्धतेचा काय संबंध, तो आपण जरा थोडासा इथे बघू. हे सगळं आपल्याला माहिती आहे की पुढे श्रीरामांनी वालीचा वध केला आणि रुमा आणि राज्य असं सुग्रीवाला पुनर्प्राप्त करून दिलं. आता नंतर वचनपूर्तीचा जो भाग होता तो सुग्रीवाचा होता आणि मग सुग्रीवाने त्याप्रमाणे हालचाल करायला सुरुवात केली. एक प्रकारे सुग्रीवाला श्रीरामांना मदत करायची होती, पण त्याच्या मागे वचन दडलेलं होतं आणि वचन पूर्तता करत असताना आपल्याला कटिबद्धता महत्वाची असते. कटिबद्ध होणं म्हणजे वचनपूर्ती करणं, कंबर कसणं म्हणजे पण तेच. कटिबद्ध आणि कंबर कसणं हे जर कधी दोन्ही शब्द असतील तर त्याची पण आपण जरा थोडीशी योगशास्त्राच्या दृष्टीने कारणमीमांसा बघू. जेव्हा एखादी व्यक्ती आपली कंबर करकचून एखाद्या वस्त्राने बांधते, त्यावेळेस त्या व्यक्तीला त्याच्या वासनांवरती विजय मिळवता येतो असं योगशास्त्र सांगतं. एखाद्या व्यक्तीला जर कधी एखादी वचन पूर्ण करायचं असेल तर त्या वचनपूर्तीतला सगळ्यात मोठा अडथळा हा वासना असतो. आणि जर कधी वासनांवरती त्याने विजय मिळवला तर त्याच्याकडून वचनपूर्ती सहजगत्या शक्य होते. आणि हे सुग्रीवाने केलं होतं. हा सुग्रीव कटिबद्ध होता, त्याने कंबर कसली होती श्रीरामांना दिलेलं वचन पूर्ण करण्याची. आणि म्हणून इथे सुग्रीवेश कटिपातू असं म्हटलेलं आहे की जर कधी सुग्रीव ज्याने कंबर कसलेली होती वचनपूर्ती करण्याची, अशा सुग्रीवाने ज्यांना ईश्वर मानलंय आहे, अशा श्रीरामांनी माझ्या कटिभागाचं रक्षण करो. आणि जर कधी श्रीरामांनी चक्क माझ्या कटिभागाचं रक्षण केलं तर मला पण वासनांवरती विजय मिळवता येईल, असा अभिप्रेत असलेला अर्थ असावा. बुधकौशिक ऋषींनी असं म्हटलेलं आहे की सुग्रीवेश कटिपातू. पुढचं चरण आहे सक्तीनी हनुमत प्रभू. सक्तीनी म्हणजे जांघा आणि हनुमत प्रभू म्हणजे हनुमंतांनी ज्याला प्रभू मानलेलं आहे अशा श्रीरामांनी माझ्या जांघांचं रक्षण करो, असा त्याचा सरळ अर्थ आहे. हनुमंताचा आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा संबंध आपण जरा इथे शोधू. योगशास्त्राचा त्याच्याशी संबंध आहे. योगशास्त्रात असं म्हटलेलं आहे की आपलं जे स्वाधिष्ठान चक्र असतं ते स्त्री किंवा पुरुषाच्या जननेंद्रियावरती असतं, सेक्शुअल ऑर्गनवरती असतं. आणि ह्या स्वाधिष्ठान चक्राची गती जर कधी नियंत्रित तुम्हाला करता आली तर तुम्ही ह्या सगळ्या लैंगिक भावनांवरती, विकारांवरती, प्रवृत्तींवरती विजय मिळवू शकतात. लैंगिक भावनांमध्ये विकार आणि प्रवृत्ती जास्त महत्वाच्या आहेत. जसं काही आपण विकारांबद्दल म्हणू शकतो, काही विकार आहेत जसं मनोविकार आहे, मत्सर आहे, वैमनस्य आहे, वासना आहे, विकार आहे, क्रोध आहे, क्रूरता आहे, त्याचबरोबर गर्व आहे आणि घृणा पण आहे. हे सगळे विकार आहेत. आपण प्रवृत्तींचा जर कधी विचार केला तर आळस आहे, आसक्ती आहे, लालसा आहे, त्याचबरोबर पुढे संशय आहे, सूड आहे, भय आहे, गंड आहे, भीती आहे आणि याचबरोबर लोभ पण आहे. असे ह्या ज्या प्रवृत्ती आणि विकार आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला विजय मिळवता येतो जेव्हा आपण स्वाधिष्ठान चक्राची गती नियंत्रित करू शकतो. आणि आपण आता जर कधी हनुमंताचा विचार केला तर हनुमंत बालब्रह्मचारी होते. त्यांनी या सर्व विकार आणि प्रवृत्तींवरती विजय तर मिळवलाच होता, पण तो त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये, त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी ठासून भरलेल्या होत्या. जसं काही धाडस, ह्या धाडसाबरोबर लीनता होती, त्यांच्यामध्ये निष्ठा होती, भक्ती होती, समर्पण होतं. समर्पणाचं दुसरं नाव हनुमंत घेतलं जातं, भक्तीचं दुसरं नाव हे हनुमंत घेतलं जातं. असे जर कधी हनुमंत ह्या सगळ्या विकारांवरती आणि प्रवृत्तींवरती विजय मिळवणारे असतील तर त्याच्यामागे काय कारण असेल बरं? योगशास्त्रात असं पण म्हटलेलं आहे की जो नेहमी विरासनामध्ये बसतो
त्या विरासनामध्ये आपल्या जांघांवरती विशिष्ट प्रकारचं बळ निर्माण होतं आणि ह्या बळ निर्माण झाल्यामुळे जी ऊर्जा त्या ठिकाणी तयार होते, ही ऊर्जा नियंत्रित ऊर्जा स्वाधिष्ठान चक्राला देऊ शकतं आणि त्या स्वाधिष्ठान चक्राची गती पण नियंत्रितपणे प्राप्त होते. अशी नियंत्रित गती प्राप्त झालेलं स्वाधिष्ठान चक्र हे त्या साधकाला विकार आणि प्रवृत्तींवरती विजय मिळण्यास मदत करतं. आणि हेच तर घडलंय श्री हनुमंतांच्या जीवनामध्ये. श्री हनुमंतांची केव्हाही आपण प्रतिमा पाहिली तर त्यावेळेस ते विरासनात बसलेले दिसतात. अशा विकारांवरती आणि प्रवृत्तींवरती विजय मिळणाऱ्या श्री हनुमानाचे प्रभू श्रीराम यांनी जर कधी माझ्या जांघांचं रक्षण केलं तर मला पण ह्या विकारांवरती आणि प्रवृत्तींवरती विजय मिळवता येईल आणि माझ्यामध्ये समर्पणाची भावना येईल. असा तो अर्थ असावा अभिप्रेत प्रबुद्ध बुद्ध कौशिक ऋषींना. आणि म्हणून इथे म्हटलंय सक्तीनी हनुमत प्रभू. पुढचं चरण आहे उरु रघुत्तमा पातू अरक्षक कुल विनाशकृत. रघुत्तम, रघुकुलातील उत्तम असा राजा आणि ते म्हणजे श्रीराम. उरु रघुत्तमा पातू रक्षक कुल विनाशकृत. राक्षस कुळाचा नाश करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या मांड्यांचं रक्षण करावं. दोन विशेषण आहेत इथे. रघुत्तम, रघुकुलातील उत्तम, आणि रक्षकुलाचा नाश करणारे, या दोघांचाही संबंध आहे. रघुत्तमाने काय केलं तर रघुत्तमाने प्रचंड प्रवास केला श्रीरामांनी. जर कधी आपण विचार केला अयोध्येपासून तर रामेश्वरमपर्यंत तर तो पल्ला येतो चक्क 3000 किलोमीटरचा. आणि हा सगळा प्रवास श्रीरामांनी अवजड धनुष्य, त्याचा भाता बाणांचा आणि हातात तलवार, कारण सासी तूर्ण धनुर्बाणम असंच म्हटलंय ना, त्याच्यामुळे तलवार आणि धनुष्यबाण घेऊन हा प्रवास केला, तो पण पायी. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा मांड्यांचे स्नायू मजबूत असतील तेव्हा. दुसरी एक गोष्ट आहे त्याच्यात, रक्षकुलय नाशकृत. श्री राम रावण युद्ध हे 8 दिवस चाललं. त्यापैकी पहिले 7 दिवस श्रीरामांजवळ ना रथ होता ना कुठलं वाहन होतं. त्यांनी जमिनीवरती उभं राहून हे युद्ध केलेलं आहे तब्बल 7 दिवस. आणि युद्धात आपल्याला माहिती आहे की चपळता जास्त महत्वाची असते, कारण तुम्ही एकाच जागेवरती उभे राहिले तर लक्ष सहज बनवू शकतात. लक्ष बनवायचं नसेल तर सतत हालचाल महत्वाची असतं, पदलालित्य महत्वाचं असतं. आणि हे सगळं श्रीरामांना शक्य होतं. याचं कारण त्यांच्या मांड्यांचे स्नायू हे अतिशय बळकट होते. अशा बळकट स्नायूंच्या मांड्या असलेले श्रीराम यांनी जर कधी माझ्या मांड्यांचं रक्षण केलं तर माझ्या पण मांड्या बळकट होऊ शकतील, असा अभिप्रेत असलेला अर्थ असावा प्रबुद्ध बुद्ध कौशिक ऋषींना. आणि म्हणून इथे म्हटलंय की उरु रघुत्तमा पातू रक्षक कुलनाशकृत. पुढचं चरण आहे जानुनी सेतकृत पातू. सेतू बांधणाऱ्या श्रीरामांनी माझ्या गुडघ्याचं रक्षण करावं. साधा सरळ अर्थ आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की जे विशेषण वापरलं त्याचा त्या अवयवाशी संबंध आहेच. मग इथे सेतूचा आणि गुडघ्याचा काय संबंध? तर त्याची पण कारणमीमांसा योगशास्त्रात सापडते. योगशास्त्रानुसार आपल्या शरीर हे पंचतत्वांचं बनलेलं आहे आणि वेगवेगळ्या आपल्या भागावरती, शरीराच्या भागावरती वेगवेगळ्या ह्या तत्वांचा इम्पॅक्ट आहे किंवा प्रभाव आहे असं आपण म्हणू शकतो. तो आपण प्रभाव बघू. तळपायापासून गुडघ्यापर्यंत हे पृथ्वी तत्व असतं. गुडघ्यापासून नाभीपर्यंत हे जलतत्व असतं. नाभीपासून हृदयापर्यंत अग्नितत्व असतं. हृदयापासून नासिकेपर्यंत वायुतत्व असतं आणि नासिकेपासून मस्तिष्कापर्यंत हे आकाश तत्व असतं. आणि म्हणून आपण बघा, जर कधी नाभी आणि हृदयामध्ये जठराग्नी येतो, त्याच्यानंतर हृदयापासून नासिकेपर्यंत आपण श्वास घेतो म्हणजे वायुतत्व. आपले पाय जमिनीवर असतात म्हणून ते पृथ्वी तत्व. तर बघा, आपण जर कधी इथे नीट विचार केला की
पायापासून तर गुडघ्यापर्यंत आहे ते पृथ्वी तत्व आणि गुडघ्यापासून तर नाभीपर्यंत आहे जलतत्व. या जलतत्व आणि पृथ्वी तत्वाला जोडणारा दुवा, अनुबंध, सेतू म्हणजे गुडघा आहे. याचा श्रीरामांशी असा संबंध आहे की श्रीरामांनी सेतू बांधलाय, सेतू निर्माण केलेला आहे. हनुमंत, नील, वेगवेगळे युथपती, वानरसेना यांच्या साह्याने त्यांनी एक प्रचंड असा सेतू बांधला, जो 100 योजने लांब आणि 3 योजने रुंद होता. हा सेतू कशामध्ये बांधला गेला? तर श्रीरामांनी एक प्रकारे अनुबंध निर्माण केला पृथ्वी तत्वामध्ये आणि जलतत्वामध्ये, आणि म्हणून ते रामेश्वरहून श्रीलंकेमध्ये पोहोचू शकले. तर आपला गुडघा पण तेच काम करतोय. हा गुडघा पण अनुबंध आहे पृथ्वी तत्व आणि जलतत्वामध्ये. मग असा तो सेतू बांधणाऱ्या श्रीरामांनी जर कधी माझ्या ह्या सेतूचं म्हणजे गुडघ्याचं रक्षण केलं तर निश्चितच त्याला एक विशिष्ट प्रकारचं बळ प्राप्त होईल, ज्याच्यावरती श्रीरामांचे आशीर्वाद असतील, असा तो अर्थ अभिप्रेत असावा. प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींना. म्हणून इथे म्हटलंय जानोनी सेतुकृत पातू. पुढचं चरण आहे जंघे दशमुखांतका. इथे दशमुख रावणाचं नाव घेतलंय. जंघा म्हणजे पोटऱ्या. दशमुख रावणाचा अंत करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करो, असा साधा सरळ अर्थ आहे. इथे रावण म्हटलेलं नाही आहे, इथं दशमुख म्हटलेलं आहे. त्याच्या मागे पण कारण आहे. आपण यापूर्वी दशरथ बघितलं की दशरथाला दशरथ का म्हटलं गेलं, तर त्याचं कारण असं आहे की त्याचा 5 पंचेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय ह्याच्यावरती नियंत्रण होतं. आणि दशमुख रावणाच्या बाबतीत असं म्हटलं गेलंय की त्याचे हे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय तो सतत उपभोगत असे. नियंत्रण तर सोडा, पण त्याच्यावर तो कायम उपभोगत असे, म्हणून तो दशानन. आपल्याला कर्मेंद्रिय माहिती आहेत की काय आहेत. हस्त, पाद, वाणी, पायू, उपस्थ. आणि जे ज्ञानेंद्रिय आहे ते नाक, डोळे, कान, वाणी आणि त्वचा. ह्या सगळ्यांचा उपभोग हा दशानन घेत होता. अशा ह्या दशाननाला अंतास पाठवलं ते श्रीरामांनी. सतत 7 दिवस श्रीरामांनी रावणाशी युद्ध केलं, तेही जमिनीवरती उभं राहून. आणि ह्या जमिनीवरती उभं राहत असताना त्यांचं पदलालित्य महत्वाचं होतं, त्यांची चपळता महत्वाची होती. ते सतत हालचाल करत होते. आणि हे शक्य होतं, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपल्या पोटऱ्यांचे स्नायू हे बळकट आणि लवचिक असतात. श्रीरामांच्या पोटऱ्यांचे स्नायू हे अत्यंत बळकट आणि लवचिक होते. अशा श्रीरामांनी जर कधी माझ्या पोटऱ्यांचं रक्षण केलं तर माझ्याही पोटऱ्यांचे स्नायू तसे होतील आणि एक प्रकारे मला श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होईल, असा अभिप्रेत असलेला अर्थ असावा. कदाचित प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींनी हे चरण लिहिताना त्याच्या मागे. याच्या पुढेचं चरण आहे पादव बिभीषण श्रीधा. श्री म्हणजे संपत्ती, द म्हणजे विसर्ग असलेला द याचा अर्थ संपत्ती देणारा. बिभीषणाला सर्व संपत्ती देणाऱ्या श्रीरामांनी माझ्या पायांचं रक्षण करो. पायांच्या इथे बिभीषणाचं नाव आणलंय आणि संपत्ती दानाचा पण अर्थ तिथे घेतलेला आहे. आपण ते त्याच्या मागे काय अभिप्रेत असावं ते बघू. श्रीरामांनी दशाननावरती विजय मिळवला, एक प्रकारे लंका जिंकून घेतली. त्या काळातल्या प्रथेप्रमाणे जो राजा एखादं राज्य जिंकतो त्या राज्याचा तो राजा होतो. ते राज्य त्याच्या मालकीचं होतं. ते 2 प्रकारे, एक तर स्वतः राजा त्या ठिकाणी राहतो आणि राज्यात शकट चालवतो त्या राज्याचा, नाही तर मांडलिकत्व देतो. पण तो श्रीरामांनी दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. श्रीरामांनी जेव्हा लंका जिंकली त्यानंतर काही दिवसातच या लंकेचा राजा म्हणून बिभीषणाला घोषित केलं आणि संपूर्ण ऐश्वर्यवान लंका ही बिभीषणाच्या पायाजवळ होती. खरं तर त्याच्या मागे अजून एक उपकथानक आहे. ते म्हणजे हे जेव्हा युद्ध संपलं
त्यावेळेस लक्ष्मणाने सर्व लंका जी आहे ही बघितली होती, जाऊन कानाकोपरा बघितला होता आणि लक्ष्मणाला प्रचंड आवडलेली होती. कारण त्याचं प्रचंड ऐश्वर्य होतं, सुसज्ज अशी नगरी होती. लक्ष्मण चक्क प्रेमात पडला आणि लक्ष्मणाच्या मनात हे विचार यायला लागले की खरंच आपण आता परत काही अयोध्येला जायचं नाही, आपण ह्या लंकेतच राहू. हे श्रीरामांना सांगायचं कसं, त्याची हिंमत होत नव्हती. पण तो काही दिवसांनी त्याने केली आणि श्रीरामांना म्हणाला की हे ज्येष्ठ बंधू, आपण इथून जायचं नाही, आपण इथेच राज्य करू. अतिशय ऐश्वर्यवान आणि सुसज्ज अशी ही नगरी आहे, अतिशय चांगली नगरी आहे. नाहीतरी आपण हे जिंकलेलंच आहे, मला खूप आवडलेली आहे, आपण इथेच मुक्काम करू. त्यावेळेस श्रीरामांनी जे उत्तर दिलं ते ऐतिहासिक उत्तर आहे. ते आजही देशप्रेमाचा ओतप्रोत धडा असं समजलं जातं. श्रीरामांनी त्यावेळेस उत्तर दिलं की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. म्हणजे कुठलीही नगरी आपल्याला कितीही आवडली तरी सुद्धा आपली जन्मभूमी जी आहे हीच महत्त्वाची असते आणि ही स्वर्गाप्रमाणे असते. अशा प्रकारे श्रीरामांनी उत्तर दिलं. हे एक प्रकारचं आजही देशप्रेमाचा जर कधी विचार केला तर हे चपखल बसणारं उदाहरण आहे. अशा श्रीरामांनी बोलल्यानंतर लक्ष्मणाची इच्छा मरून गेली आणि त्याप्रमाणे श्रीरामांनी हा अभिषेक विभीषणाला करून दिला. एक प्रकारे त्यांचे पाय जमिनीवरती होते. त्यांना असं कुठेही वाटलं नाही, कुठेही वासना निर्माण झाली नाही, लालसा निर्माण झाली नाही, आसक्ती निर्माण झाली नाही की आपण जिंकलेली ही जी काही लंका आहे त्याच्यातलं काही ऐश्वर्य अयोध्येला न्यावं, नाही तर किंबहुना ही श्रीलंका आपण किंवा ही लंका नगरी आपण उपभोगावी. असे जमिनीवरती पाय असलेल्या श्रीरामांनी माझ्या पायाचं रक्षण करो, जेणेकरून माझ्याही मनामध्ये कधीही आसक्ती लालसा निर्माण होणार नाही, असा अभिप्रेत असलेला अर्थ कदाचित लिहिताना प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींच्या मनात असेल. आपण आत्तापर्यंत हे 20 अवयव बघितले. याच्यातलं शेवटचं चरण जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी रामाचं नाव घेतलेलं आहे प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींनी, आणि ते आहे पातु रामो अखिलम वपू. वपू याचा अर्थ शरीर, वपुहू म्हणजे शरीर, आणि अखिल म्हणजे संपूर्ण. माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण श्रीरामांनी करावं. आधीच्या ह्या 20 अवयवांच्या याच्यात वेगवेगळे विशेषण वापरले बुधकौशिक ऋषींनी, पण तू इथे श्रीरामांचं नाव घेतलंय. काय बरं अभिप्रेत असावं याचा विचार केला तेव्हा मन भरून येतं. कारण या 20 अवयवांचं रक्षण जर कधी श्रीराम करत असतील तर ह्या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी साक्षात श्रीरामांचा वास असेल. श्रीरामांचं वास असलेलं शरीर कसं किती पवित्र असेल, किती शुद्ध असेल. आणि अशा शुद्ध आणि पवित्र शरीरामध्ये जर कधी श्रीरामांचा वास असेल तर ह्या शरीराचा रंध्रातून फक्त एकच गोष्ट बाहेर पडत असेल, ते म्हणजे नामजप. श्रीराम श्रीराम आणि श्रीराम. ज्या शरीरातली प्रत्येक पेशी श्रीरामांचं नाव घेते, श्रीराम नामाचा जप करते, ते शरीर किती शुद्ध असेल, किती पवित्र असेल आणि किती अभेद्य पण असेल ना. जिथे साक्षात राम आहे तिथे कोण येईल आणि कसली त्याला व्याधी होईल, कसली भीती असेल. आणि म्हणून वज्रपज्र नामेदम यो राम कवचन स्मरेत, असं ह्या अगोदरच ह्या कवचाचं वर्णन करताना बुधकौशिक ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे. असं अभेद्य शरीर जर कधी प्राप्त झाले असेल, असं व्याधीमुक्त आरोग्यपूर्ण शरीर जर कधी प्राप्त झाले असेल की ज्या शरीरातून प्रत्येक पेशी श्रीराम नामाचा जप घेतं, असं किती शुद्ध आणि पवित्र शरीर असेल. असं शरीर मला प्राप्त झालं तर दुसरी कुठलीही लालसा राहणार नाही. आणि म्हणून शेवटी श्रीरामाचं नाव घेतलंय प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी. हे जे काही 2 भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं कवचाबद्दल, ह्या कवचाबद्दल मी जेव्हा जेव्हा अभ्यास करत होतो प्रत्येक अवयव आणि तिथे नाव घेतलेल्या व्यक्तीचा, त्यावेळेस मला फक्त एकच गोष्ट कायम जाणवत होती, ती म्हणजे प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींचा प्रचंड बुद्धिविलास आणि बुद्धिवैभव. आणि मी प्रत्येक वेळेस त्याच्यासमोर नतमस्तक होत होतो.
तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रत्येक चरणाचा साधा सरळ अर्थ हा वेगळा आहे आणि त्याचा गुह्यार्थ, मतिथार्थ, भावार्थ हा खूप गहन आहे. त्याच्या मागे प्रचंड विचार केलेला आहे. असे हे प्रबुद्ध बुध कौशिक ऋषी. उण्यापुऱ्या 38 श्लोकांची हे रामरक्षा स्तोत्र आहे. याचा मी कित्येक काळ अभ्यास केला. याच्यावरती 18 एपिसोड केले, पण तरी ते मला असं वाटतात की माझा थोडासाच अभ्यास झाला आहे. आणि मी कदाचित एक प्रकारे या निर्णयाला आलोय की जर कधी फक्त ह्या 38 श्लोकांच्या श्री रामरक्षा स्तोत्राचा अभ्यास करायला आपण जर कधी सुरुवात केली तर मला नाही वाटत आपला हा एक जन्म पूर्ण पडेल. इतकं गहन रहस्य हे श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये दडलेलं आहे. असे हे प्रबुद्ध बुध कौशिक ऋषी. पण मला तुमचे अजून 5 मिनिटं घ्यायचे. ते अशासाठी की जेव्हा मी ह्या श्री रामरक्षा कवचाचा अभ्यास करायला घेतला तेव्हा हे माझ्या लक्षात आलं की फक्त 4.5 श्लोक आहेत, म्हणजे उण्यापुऱ्या 9 ओळी. एक श्लोक 2 ओळींचा. ह्या 9 ओळींमध्ये 20 अवयव आणि 20 विशेषण. पण ह्या विशेषणांकडे जेव्हा मी बारकाईने पाहिलं तेव्हा मला मात्र एक वेगळी गोष्ट लक्षात आली, आणि ती म्हणजे ह्या 20 विशेषणामध्ये संक्षिप्त रामायण सांगितलेलं आहे. ते कसं मी सांगतो. सुरुवात होते शिरोमे राघव पातू म्हणजे राघव कुल. त्याच्यानंतर दशरथाचं नाव येतं. त्याच्यानंतर कौसल्य व दृश्यपातू म्हणजे कौसल्याचं नाव येतं. म्हणजे आधी कुल राघव कुल, दशरथ, नंतर कौसल्या म्हणजे आई बाबा, आणि नंतर नाव येतं ते गुरूंचं, विश्वामित्र प्रियश्रुती. मग विश्वामित्रांनी यांना नेल्यानंतर श्रीरामांनी काय केलं? मखत्राता यज्ञाचं रक्षण केलं. याच्यानंतर काय? सौमित्र वत्सला त्यांनी कायम लक्ष्मणाला सांभाळलं. मग दुसऱ्या भावाचं पण नाव येतं कंठम भरतवंदिता. भरताला पण त्यांनी आश्रय दिला आणि सांगितलं. हे कंठम भरतवंदितानंतर स्कंदव दिव्य आयुध पाहतो. विविध प्रकारचे आयुध त्यांनी प्राप्त करून घेतलेले. स्कंदव दिव्य आयुध पाहतो. भुजव भग्ने शकारमुख आणि करव सीतापती पाहतो. म्हणजे त्यांनी शिवधनुष्याचं भंजन केलं आणि सीतेशी विवाह केला. बघा कसं रामायण पुढे सरकत चाललंय. याच्यानंतर परशुरामांची भेट होते जामदग्नेजीत. पुढे मध्यम पाहतो खरध्वंसी. ज्या परशुरामांना जिंकल्यानंतर पुढे जेव्हा ते वनवासात गेले तेव्हा त्यांनी खर आणि दूषणांचा नाश केला, ध्वंस केला. आणि मग त्याच्यानंतर पुढे येतं 3 जणांचं नाव. त्यात पहिलं आहे जांबुवंत, दुसरं आहे सुग्रीव आणि तिसरं आहे हनुमंत, ज्यांचा सहभाग संपूर्ण रामायणामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. पुढे आहे उरु रघुत्तमा पातू रक्षकुलनाशकृत. पुढे युद्ध झालं. या युद्धामध्ये राक्षस कुलाचा नाश केला. त्याच्यामध्ये फक्त मला वेगळं जाणवलं ते म्हणजे जानुनी सेतुकृत पातू. आधी सेतुकृत पातू कुठेतरी यायला पाहिजे होतं आणि ते पण ठीक आहे, एका ठिकाणी ते पुढे मागे झालेलं आहे. पण त्याच्या पुढचं काय? पुढे मात्र रक्षकुलाचा नाश केल्यानंतर दशाननाचा वध केला ना, जंगे दशमुखांतका. आणि त्याच्यानंतर मात्र लंका सोडताना सर्व लंका ही बिभीषणाच्या पायावरती अर्पण केली. कोणी? पातुराम अखिला बघू श्रीरामांनी. बघा संक्षिप्त रामायण हे 4.5 श्लोकांमध्ये पण प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींनी आणलं. या संपूर्ण 2 दिवसाच्या प्रवासामध्ये मी एका गोष्टीने मात्र फार भारावून गेलो. ते म्हणजे ह्या प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींचा बुद्धिविलास. त्या प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींच्या बुद्धिविलासासमोर नतमस्तक होऊन मी माझा हा 2 दिवसाचा व्याख्यान इथे संपवतो. जय श्रीराम.